नमस्कार. आज आपण मृत्यूपत्र विल या विषयावरती बोलत आहोत. विल हे साधारणतः वयस्कर व्यक्ती त्याच्या मृत्यूनंतर त्याची प्रॉपर्टी मूवेबल आणि इमूवेबल अशी प्रॉपर्टी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा इतर कोणालाही कोणत्या शेअर्समध्ये जायला पाहिजे हे या विलमध्ये नमूद असते. विल करताना प्रत्येक व्यक्तीने त्याच्या फॅमिलीचं डिस्क्रिप्शन देणं खूप महत्त्वाचं असतं. फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, वाईफ आहे, मुलं किती आहेत, मुली किती आहेत. तर अशा व्यक्तींना त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा जो आहे, मूवेबल प्रॉपर्टीमध्ये समजा ज्वेलरी असेल, कॅश असेल, बँक अकाउंट असेल, शेअर्स असेल, डिबेंचर असतील, तर अशा वस्तू त्यांच्या मृत्यूनंतर ते कोणाला गेले पाहिजेत हे त्याच्यामध्ये नमूद असतं. त्याच्या शेअर्स पण नमूद असते. इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये त्याचा फ्लॅट असेल, एखादी रूम असेल, बंगलो असेल, ओपन प्लॉट असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, कुठेही ऑल ओव्हर इंडिया कुठेही असले तरीही ते एका विलमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन किंवा डिस्ट्रीब्युशन करता येते. नंतर खूप महत्त्वाचा पॉईंट असतो याच्यामध्ये की त्याच्या मृत्यूनंतर ही प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट होणार असते. कारण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचे बँक अकाउंट, त्याची जी प्रॉपर्टी आहे, मूवेबल आहे, इमूवेबल प्रॉपर्टी आहे, ती त्याला वापरण्याचा, त्याचा विल्हेवाट लावण्याचा किंवा ते विकून त्याला त्याच्या निर्वाहासाठी वापरण्याचा खूप फुल अधिकार असतो. पण हे त्याच्या मृत्यूनंतरची व्यवस्था असल्यामुळे या केसमध्ये एक्झिक्युटर नेमणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. एक्झिक्युटरचा रोल असतो की की त्यांनी जी ही प्रॉपर्टी विलप्रमाणे दिलेली आहे, विल मेकरने ती प्रॉपर्टी कोणाला दिलेली आहे त्यांच्या शेअर्समध्ये ती त्यांना डिस्ट्रीब्यूट करणे हा एक्झिक्युटिव्हचा मेन रोल असतो. त्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट येते की हा विल बनवताना, विल आपण प्लेन पेपरवरती बनवू शकतो, स्टॅम्प पेपरवरती बनवू शकतो. विल ही अशी डॉक्युमेंट आहे, तुम्ही प्लेन पेपरवर बनवून पण ठेवू शकतात, ते रजिस्टर नोटरी करू शकतात किंवा स्टॅम्पवरती रजिस्टर करू शकतात. ही एकमेव अशी डॉक्युमेंट आहे की त्याला रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी नाही आहे. तर अशी डॉक्युमेंट झाल्यानंतर ही डॉक्युमेंट बनवताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याला विटनेस असणं खूप इम्पॉर्टंट असतात. कारण 2 विटनेस असतील तरच तुम्हाला ती डॉक्युमेंट व्हॅलिड अशी पकडली जाते. जेणेकरून कसं की तुम्ही त्या विटनेसच्या समोर हे विल बनवलेलं आहे, त्या विलवरती साईन केलेली आहे. म्हणजे विटनेस हे प्रूव्ह होतात की हे विल हे खरं आहे. नंतर अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट असते की मेडिकल सर्टिफिकेट याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. कारण तुम्ही जो विल बनवलेला आहे ते विल बनवण्यासाठी तुम्हाला कोणीही प्रेशर केलेलं नाही आहे की तुम्ही ते विल बनवण्यासाठी मेंटली फिट आहेत. यू आर फिट पर्सन फॉर मेकिंग द सेड विल. आणि ते असल्यामुळेच ते विल व्हॅलिड होऊन जाते. धन्यवाद.